महाराष्ट्र के मलकापुर शहर में पुलिस ने कार्रवाई की बड़ी मिसाल पेश की है। 23 मई को मलकापुर शहर पुलिस ने बोदवड़ नाके के समीप एक संदिग्ध 4 पहिया वाहन की जांच के दौरान 1,97,50,000 रुपए की अघोषित नकदी जब्त की। यह कार्रवाई वानखेड़े पेट्रोल पंप के पास दोपहर 1:30 बजे के आसपास की गई। पुलिस ने चंद्रपुर से बुल्ढाना की ओर जा रही सिल्वर रंग की कार MH 20 GV 1781 की गहन जांच की। वाहन में सवार छत्रपति संभाजीनगर के 2 व्यक्तियों से पूछताछ की गई, लेकिन उन्होंने संतोषजनक उत्तर नहीं दिया। जब गाड़ी की सीट के नीचे जांच की तो भारी मात्रा में नकदी बरामद हुई। संदेह गहराने पर कार को मलकापुर पुलिस थाने लाया गया। राजस्व विभाग, कार्यकारी दंडाधिकारी तथा भारतीय स्टेट बैंक के अधिकारियों की उपस्थिति में नकदी की वीडियो रिकॉर्डिंग के साथ गिनती की गई। इससे पहले 20 मई को मलकापुर ग्रामीण पुलिस ने भी धानोरा पुल के समीप खामगांव से आ रही कार से 50 लाख रुपए की नकदी जब्त की थी। 3 दिन के भीतर कुल जब्ती राशि 2,47,50,000 रुपए तक पहुंच चुकी है, जो चुनावी वातावरण को देखते हुए अत्यंत महत्वपूर्ण मानी जा रही है। इस कार्रवाई में शामिल अधिकारी जिला पुलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पुलिस अधीक्षक खामगांव श्रेणिक लोढ़ा, उपविभागीय पुलिस अधिकारी सुधीर पाटिल, पुलिस निरीक्षक गणेश गिरी, सहायक पुलिस निरीक्षक ईश्वर वर्गे, अन्य अधिकारी श्याम शिरसाट, श्याम कपले, शेख आसिफ सरखे, मनोज कुमार उमाड़े, योगेश ताड़े, कैलाश सोनोने, प्रवीण गवई, सूरज चौधरी है। मलकापुर से न्यूज फर्स्ट के लिए अनिल कुमार गोठी की रिपोर्ट। 25 रोजी दुपारी अंदाजे 13:30 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची एर्टिगा कारमध्ये 2 इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी क्रमांक MH 20 GV 1781 यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले। त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली। त्यात 2 संशयित इसम मिळून आले। संशयित इसमांकडे विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली। कॅशबाबत त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले। त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे 2 शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील 2 अधिकारी बोलवण्यात आले। त्यानंतर पंचांसमक्ष सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली। सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली। त्यानंतर इन कॅमेरा सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊन जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांथ्रू करण्यात आलं। सदरची कॅश 1,97,50,000 रुपये मिळून आलेले आहेत। गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही। सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे, त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तसेच सदर कॅशबाबत तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कुठे चालली होती, कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास
2 संशयित ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्याकरवी आम्ही करत आहोत. तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब, बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे. सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले, पोलीस कॉन्स्टेबल शेख आसिफ, पोलीस कॉन्स्टेबल चरखे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज कुमार कुमाळे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चौधरी आदींनी सहभाग घेतलेला आहे.